मंडळी, माझं नाव प्रसाद. मी पुण्यामध्ये रांजणगाव गणपतीत राहतो. आज मी आलो आहे पुण्यामध्ये चिखली या ठिकाणी. तर चिखलीमध्ये येण्याचं कारण आहे की ह्या मॅडमला अमृत ज्यूस दिलं होतं. ह्यांना अमृत ज्यूस घेण्याच्या आधी काय प्रॉब्लेम होता आणि अमृत ज्यूस घेतलं तर त्यांचा आजार कशा पद्धतीने बरा झाला हेच ते सांगते. यस मॅडम, तुमचं नाव सांगा. माझं नाव रुपाली मंडलिक, चिखलीवर. यस, तुम्हाला अमृत ज्यूस घेण्याच्या आधी काय त्रास होता? मला पित्ताचा खूप त्रास होता. तर मी अमृत ज्यूस चालू, मला कल्पना मॅडम यांनी मला अमृत ज्यूस दिलं. तर मी 15 दिवसात मला रिझल्ट आलेला आहे. पित्ताचा छान आणि रिझल्ट छान आलेला आहे. आणि माझं असं मत आहे की सगळ्यांनी अमृत ज्यूस घ्यावं. आणि इतकं छान आहे ना, म्हणजे अमृतासारखं अमृतच आहे ते. ओके, तुम्हाला पित्ताचा त्रास किती म्हणजे मला वर्षापासून होता? तर 4-5 वर्षापासून पित्ताचा त्रास होता. आणि माझ्या रोजच्या गोळ्या होत्या, ओमिडीच्या रोज गोळ्या असायच्या. आणि पण ते घेतल्यापासून माझी एक सुद्धा ती गोळी मी घेतली नाही. आणि किती दिवसात तुम्हाला फरक पडला अमृत ज्यूस? मला 15 दिवसामध्ये छान पडला, म्हणजे फरक पडला. Yes. तर बघू शकता मित्रांनो की खूप वर्षापासून त्यांना पित्ताचा त्रास होता. आणि मॅडमनी खूप साऱ्या मेडिसिन्स वगैरे हॉस्पिटलला जाऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतली, पण त्यांचा पित्ताचा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झाला नाही. पण हे एकमेव अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना 15 दिवसामध्ये खूप वर्षापूर्वीचा आजार त्यांचा बरा झालेला आहे. सो पाहू शकता की फक्त अमृत ज्यूसने त्यांचं पित्ताचंच नाही तर बाकी सगळे पण आपले आजार बरे होतात. तर भेटूया.